आज मी बनवणार आहे मस्त अशी कढी भजी। तर त्यासाठी मी काय केले, 2-3 चमचे बेसन पीठ घेतले, त्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकलाय, कोथिंबीर, ओवा टाकलाय, मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर टाकली। आता ह्या पिठाची ना भजी करायची आहेत, तर पिठामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान भिजवून घ्यायचं आहे। आता कढी बनवायला जास्त काही वेळ लागत नाही, कढी ही झटपट होणारी रेसिपी आहे। तरी पण अशी बेसिक तयारी करून ठेवली की अजूनच कढी झटपट तयार होईल। तर पीठ छान भिजून झाले, आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि साईडला ठेवून द्यायचं। आता इथंच आपलं एक साधं वाटण करणार आहे लसूण मिरचीचं। तर मी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक घेतले, पाणी न घालता छान बारीक वाटून घ्यायचं हे सर्व वाटण। आता इथे ना मी 1 वाटी दही घेतले, त्यामध्ये बेसन पीठ टाकले 1 चम्मच। आता थोडं थोडं पाणी टाकून हे छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे दह्याच्या आणि बेसन पिठाच्या अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। तर हे छान असं पातळसर मिक्स करून घेतले मी। त्यानंतर आता कढीला फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची, मोहरी तडतडू द्यायची, जिरं टाकायचं। आता माझ्याकडे आज हिंग नाहीये म्हणून हिंग काही मी वापरत नाही यामध्ये। सुक्या 2-3 मिरच्या टाकल्यात, म्हणजे लाल मिरच्या टाकल्यात 2-3, कढीपत्ता टाकलाय, लसूण टाकलाय। लसूण लाल झाला की यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचंय आणि हे वाटण 1-2 मिनिटं तेलामध्ये छान परतून घ्यायचंय। त्यानंतर हळद टाकायची। आता यामध्ये जे आपण बेसन पीठ आणि दही मिक्स केलेलं आहे ते टाकायचंय। आता कढी बनवायची पद्धत ना प्रत्येकाची वेगळी आहे, मी अशा पद्धतीने कढी बनवते, कारण की ह्या पद्धतीने कढी बनवली की तीही चवीला खूप छान लागते। प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने कढी बनवतात। त्यानंतर ना पाहिजे तेवढं पाणी टाकायचंय, चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आणि एक हलकीशी उकळी येईपर्यंत कढी ही ढवळतच राहायची, म्हणजे कढी कशी फुटणार नाही। आता इथं हलकीशी एक उकळी आली, आता साईडला बारीक गॅसवरती कढी शिजायला ठेवून देते। तोपर्यंत इकडे भजी तळून घ्यायची। तर भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले कढईमध्ये। तेल चांगलं गरम करून घ्यायचे, नंतर असे खरपूस भजी तळून घ्यायचे। तर मला कसं कधी म्हणजे असं काही सुचत नसेल भाजी कालवण बनवायला ना, तर मी अशा पद्धतीने कढी बनवते, कारण की ही कढी ना झटपट तयार होते, म्हणून कंटाळा पण येत नाही बनवता वेळेस। तर मी ना अशा पद्धतीने सर्व भजी तळून घेतलेत। आता ही भजी जी आहेत ना कढीमध्ये डायरेक्टली टाकायचे, कारण की आता कढी शिजत आली आहे। साईडला आपण शिजायला ठेवली होती ती कढी, तर यामध्ये ना ही भजी टाकून घ्यायचे। आता मी वरतून तडका वगैरे काही देणार नाही कढीला, अगोदरच जे काय टाकायचं ते सर्व टाकले। अशी कढी खायला खूप छान लागते। त्यानंतर वरतून कोथिंबीर टाकली, गॅस बंद केला। तर अशा पद्धतीने मी आज कढी बनवली होती।